शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 4 फरवरी 2025 काल एक आपण व्हिडिओ पोस्ट केला होता. सोयाबीनच्या संदर्भात काही प्रश्न आपण उपस्थित केले होते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा गैरसमज असतील किंवा काही शेतकऱ्यांना तो व्हिडिओ समजला असेल किंवा काही शेतकऱ्यांना तो व्हिडिओ समजला नसेल. शेतकरी मित्रांनो, इथं विषय समजण्याचा किंवा न समजण्याचा नाही, इथं विषय येतो प्रॅक्टिकलचा. आजपर्यंत आपण अमृत पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल माहिती प्रत्येक पिकाची ही पोहोचवलेली आहे. म्हणजेच आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण बघितलेले आहे, आपण पाहिलेले आहेत आणि तेच प्रयोग आपण आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. आता महत्वाचा विषय सोयाबीनचा आहे. सोयाबीनचं जे उत्पादन संपूर्ण भारतातील किंवा महाराष्ट्रातील जर आपण गृहीत धरलं तर सरासरीमध्ये, मी असं म्हणत नाही काही शेतकरी 10 क्विंटल घेत असतील, 15 क्विंटल घेत असतील, काही शेतकरी 20 क्विंटल सुद्धा घेत असतील, पण सरासरीमध्ये जे उत्पादन आपलं आहे हे फक्त 3 किंवा 4 क्विंटल पेक्षा अधिक एकरी नाही. याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे येलो मोजाक. काल आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता. येलो मोजाक तर नियंत्रणात येत नाहीत, पण याला पर्याय काय? जसं की सोयाबीन व्यतिरिक्त आपण दुसरं कुठलं पीक घेऊ शकत नाही, आपल्याला सोयाबीनच घेणं गरजेचं आहे. दुसरं कुठलं पीक घेणार आहोत आपण? जसं की आपण वेगळ्या पिकाचे उदाहरण घेतले तर कपाशीमध्ये बोंडसड आहे, ब्लॅक सॉइल मध्ये जिथे जास्तीत जास्त काळी जमीन आहे अशा ठिकाणी ब्लॅक सॉइल बोंडसडीचा प्रादुर्भाव होतो. जसं मक्का पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो. अशा वेगळ्या प्रकारचे पीक आहेत ते सध्या तरी रोगग्रस्त आहेत. म्हणजे त्याच्यावर परमनंट विलाज किंवा परमनंट औषधी मार्केटमध्ये आपल्याला मिळत नाहीत. त्याच प्रकारे सोयाबीनची सुद्धा आज कंडिशन आहे. सोयाबीन या पिकाला कुठलाही पर्याय नाही आणि सोयाबीन या पिकावर जर येलो मोजाक आला तर त्यावर नियंत्रण सुद्धा नाही, म्हणजे नियंत्रण करण्याची औषधी सुद्धा मार्केटमध्ये नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे? सोयाबीन तर आपण सोडू शकत नाही, पण सोयाबीनचं जरी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला स्वतः आपल्या शेतामध्ये प्रॅक्टिकल असणे गरजेचे आहे. आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की प्रॅक्टिकल कसं? तर शेतकरी मित्रांनो, मी आपल्याला काही आज मुद्दे सांगणार आहे. ते मुद्दे जर आपण विचार केला किंवा आपण मागच्या वर्षीचा अनुभव घेतला तर नक्कीच त्या मुद्द्यापासून आपल्याला समजायला येईल का आपण येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन कोणते आणि कशा पद्धतीने घ्यायला हवे. तर सर्वात महत्त्वाचा पहिला विषय आहे तो म्हणजे येलो मोजाक. आता येलो मोजाक येण्याचे कारण काय आपल्याला सांगितले जाते, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून, जसं की विद्यापीठ आहे, दुकानदार आहेत किंवा शेती तज्ज्ञ आहेत, यांच्या मते येलो मोजाक येण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे पांढरी माशी म्हणजेच व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लाय कसं की एका झाडापासून दुसऱ्या झाडावर, एका प्लॉट पासून दुसऱ्या प्लॉटवर जाते आणि याचा प्रसार हा संपूर्ण एरियामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर हे एकदम चुकीचं आहे. पांढऱ्या माशीमुळे, व्हाईट फ्लायमुळे येलो मोजाक येत नाही. आता मी तुम्हाला ताजं आणि जिवंत उदाहरण देतो. आपण आपल्या शेतामध्ये याचा अनुभव घेतला असेल. बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या शेतात सुद्धा आम्ही 2-4 वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायट्या घेतल्या होत्या. काही व्हरायट्याला जे फुलं येतात ते निळ्या आणि जांभळ्या कलरचे होते आणि काही व्हरायटीला पांढऱ्या कलरचे फुलं होते. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी हा सुद्धा अनुभव घेतलेला आहे का सुरुवातीला आपण निळ्या आणि जांभळ्या कलरचं संपूर्ण शेतामध्ये सोयाबीन पेरणी केली आणि नंतर जेव्हा आपलं बियाणं कमी पडलं त्या ठिकाणी आपण पांढऱ्या फुलाची, म्हणजे ज्या सोयाबीनच्या झाडाला पांढरी फुलं येतात अशा प्रकारची व्हेरायटी आपण 8 तासाला घेतली असेल किंवा अनेक शेतकऱ्यांनी घेतली सुद्धा आहे. तर त्याच शेतामध्ये आता जर आपण गृहीत धरलं बा पांढऱ्या माशीमुळे जर येलो मोजाक येते, तर त्याच शेतामध्ये ज्या ठिकाणी जांभळ्या आणि निळ्या कलरची फुलं आहेत त्या ठिकाणी येलो मोजाकचा प्रादुर्भाव अधिक आहे आणि त्याच बाजूला 8 तासाला जर पांढऱ्या फुलाची व्हेरायटी असेल तर त्या ठिकाणी त्या झाडावर येलो मोजाकचा प्रादुर्भाव नाही. तर यावरून आपल्याला एक गृहीत लक्षात येते का पांढऱ्या फुलाच्या व्हेरायटी ज्या सोयाबीनच्या जातीला पांढरे फुलं येतात त्या ठिकाणी येलो मोजाकचा आपल्याला प्रादुर्भाव बघायला मिळत नाही. मित्रांनो, प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या ठिकाणी निळ्या आणि जांभळ्या कलरच्या सोयाबीनची जात आहे, म्हणजे ज्याला निळ्या आणि जांभळ्या कलरचे फुलं येतात त्या ठिकाणी पांढरी माशी येते आणि ज्या ठिकाणी पांढरे फुलं आहेत सोयाबीनची त्याच्यावर येत नाही का? तर एकदम चुकीचं आहे. त्याच्यावर सुद्धा पांढरी माशी येते आणि या दोन्ही व्हेरायटीवर सुद्धा पांढरी माशी येते. तर आपल्याला आपल्या शेतामध्ये ऑब्झर्व करायचं आहे, आपल्या शेतामध्ये आपल्याला बघायचं आहे, प्रॅक्टिकल बघायचं आहे. एका ठिकाणी पांढरी ज्याला फुलं येतात ते सोयाबीनची जात घ्या, कुठल्याही कंपनी असो. आपण कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही, शिफारस करत नाही. कुठली कंपनीची असो, प्रायव्हेट कंपनी असो किंवा फार्म प्रोड्युसर कंपनी असो किंवा विद्यापीठाची कुठलीही व्हेरायटी असो, ते पांढऱ्या फुलाची जर असेल तर आपण आपल्या शेतामध्ये घेऊन बघा. त्याच्यावर जे आहे येलो मोजाकचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही. आता यावर्षी चालू होईल का पुढच्या वर्षी चालू होईल का हे आपल्याला माहिती नाही. हे संशोधनाचं काम आहे आणि या व्हेरायटीवरच काय याचं सुद्धा संशोधन होणं गरजेचं आहे. तर मी आपल्याला एक पर्याय सांगितलेला आहे. जर सोयाबीन जर आपल्याला घ्यायचंच असेल तर आपल्याला पांढऱ्या फुलाची जर आपण व्हेरायटी घेतली त्यावर आपल्याला कमी प्रमाणात किंवा नाहीसा प्रादुर्भाव येलो मोजाकचा बघायला मिळतो.